चला तर सुरुवात करूया आज एका नवीन पुस्तकाद्वारे. आज आपण अजून एक इंग्लिश पुस्तकाची माहिती घेणार आहोत, जी खूप जास्त मला अशी वाटते की खूप जास्त गरजेची आहे. कारण की इंग्लिशमध्ये बेसिकली कुठे प्रॉब्लेम होतो, तर बेसिकमध्येच प्रॉब्लेम होतो. जितकं जास्त आपण बेसिकवरती काम करू, तितका जास्त आपल्याला फायदा होणार आहे. कशासाठी? मेकिंग सेंटेन्सेससाठी. मग आपण तर असं इंग्लिश स्पीकिंग वगैरे वगैरे वरवरच्या गोष्टी आपण करण्याचा प्रयत्न करतो आणि तिथं फसतो. काही ठराविक ठिकाणी आपण टोटली ब्लँक होतो. आपल्याला नाहीच समजत की इथं ऍक्ट कसं करायला हवं. बिकॉज पाठीमागं काहीच नाहीये. पडदा आपला काय टोटली काय आहे, रिकामा आहे. मग वरवरची म्हणजे असं आहे की वरवरची पावडर लावून उपयोग नाही आहे. मूळचीच तुमची सुंदरता असायला हवी. मग ती सुंदरता कधी येईल बाबांनो? ज्यावेळी तुम्ही त्याच्यावरती डेली ऍक्ट करा. तुम्ही सेल्फ स्टडी जोपर्यंत करत नाहीये तोपर्यंत तुमचं इंग्लिश इम्प्रूव्ह होणारच नाहीये. किती क्लासेस लावणार आहात, पण कानावरती पडतंय इंग्लिश, पण तुम्ही ते वापरात कुठं आणताय? मग ते जोपर्यंत तुमचं यूज नाही होणार, वापरात नाही आणणार. मग याच्यासाठी सिंपल टेक्निक ही आहे की तुमच्या फ्रेंड्स बरोबर कॉन्व्हर्सेशन करा. स्वतः मिरर मध्ये बघून कॉन्व्हर्सेशन करा. अजून काय करू शकतो? रिटर्न मध्ये त्याची टेस्ट घेऊ शकतो. सो ही सुविधा कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीने आपल्याला दिलेली आहे. कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीने इथे इंडियन प्रेस बरोबर टाईप करून हे खूप स्वस्तामध्ये पुस्तक अवेलेबल केलेलं आहे. इसेन्शियल इंग्लिश ग्रामर बाय रेमंड मर्फी. या पुस्तकाची खासियत आहे म्हणजे एकदम एक 160 रुपीजला पुस्तक भेटेल. स्वस्तात आहे खूप. आणि महत्वाची गोष्ट ही आहे की होम डिलिव्हरी पण फ्री आहे. मग अजून काय हवं? म्हणजे एकदम कमी पैशामध्ये जास्त जर आपल्याला आउटपुट पाहिजे असेल तर हे पुस्तक नक्की नक्की म्हणजे नक्की घ्या. पण या पुस्तकाचं वैशिष्ट्य काय आहे, मी एवढं तुम्हाला का सांगतो? तर या पुस्तकामध्ये एक इनोव्हेशन्सद्वारे म्हणजे काय, खूप चांगलं वाटतं. आता बघा, मस्ट नॉट, नीड नॉट. ठीक आहे, हे आपल्याला 3 शब्द दिलेले आहेत. ती आपल्याला घेऊन टेस्ट द्यायची आहे. मी काय म्हणलं? टेस्ट. आता त्या टेस्टसाठी यांनी काय केलेलं आहे की पहिला एक सिच्युएशन दिलेली आहे. बघा इथे सिच्युएशन आहे. सिच्युएशनच्या पुढे एक त्यांनी चार्ट दिलेला आहे बाबा की यामध्ये काय येणार आहे. आय, वी, यू, दे. कुठे मस्ट, मी म्हणलं ना, मस्ट नॉट और डिड नॉट. ओके. आणि पुढे काय केलेलं आहे? डू, स्टॉप, म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला करायच्या, क्रियापद. ठीक आहे. मग आता ही पोझिशन घेऊन त्यांनी सॉल्व करून दाखवलेले आहेत एका पेजवरती. पूर्ण एका पेजवरती काय केलेले आहेत? सॉल्व करून दाखवलेले आहेत की अशा पद्धतीने. आणि तिथं सॉल्व केल्यानंतर ते जे आन्सर्स आहेत ते हायलाइटेड आहेत. ठीक आहे. आता नेक्स्ट पेजवर लगेच पुढे हिथं सगळे क्वेश्चन्स आहेत जे आपल्याला फिल आउट करायचे. तुम्ही पेन्सिल घेऊन फिल आउट करू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल फॉर दिस बुक. बिकॉज तुम्ही नंतर कोणाला तर द्यायला गेला तर प्रॉब्लेम नको आहे, लगेच रब करून देऊ शकता. हे रियुजेबल बुक आहे. नसेल तर सिम्पली तुमची एक वेगळी बुक आला टेस्टची, त्याच्यावरती युनिट नंबर 32, युनिट 33, एक युनिट असे दिलेले आहे. 1 स्टेप आहे. खूप साधं, सोपं आणि सरळ आहे. बरं, तुम्ही म्हणाल की मग याचे आन्सर्स लास्ट, सगळ्यात शेवटी याचे सगळ्यांचे आन्सर्स दिलेले आहेत युनिट, राईट. सो लगेच टेस्ट. आज मी ही टेस्ट दिलेली आहे. या टेस्टद्वारे मला इतके मार्क्स पडले. म्हणजे तुम्ही प्रॅक्टिस करताय इंग्लिशची, पण तुमचं बरोबर आहे चूक आहे हे कोण ठरवतं? त्याची पातळी कसं ठरणार? म्हणजे तुम्ही बोलताय, लिहिताय, पण ते प्रॉपर आहे की नाही कसं जज कराल? तर हे पुस्तक तुम्हाला जज करून दे. या पुस्तकाचा तुम्ही संपूर्ण अभ्यास केल्यानंतर मला असं वाटत नाही तुम्ही कुठेही तटाल, बोलत असताना, लिहित असताना.
मग काही गरज नाहीये की तुम्ही 3,000, 4,000, 5,000, 6,000, 7,500, 8,000 पर्यंत, 10,000 पर्यंत, 10,000 मिनिमम, म्हणजे 5,000 पासून स्टार्ट होतील इंग्लिश स्पीकिंग क्लासेस. फक्त वरवरची पावडर लावून नाही उपयोग होणार. तुम्हाला डीप रूट मध्ये घुसावं लागेल, तिथं क्लिन्झिंग करावं लागेल. तर हे पुस्तक आम्हाला अपॉर्च्युनिटी देतं की आतमध्ये गेल्यानंतर कोणकोणत्या गोष्टी बारकाईनं, कुठं हॅव पाहिजे, हॅज पाहिजे, विल पाहिजे, इज पाहिजे, क्रियापद कसं असायला हवं, आय एन जी प्रत्यय कुठं येतो, तेही लाईव्ह म्हणतोय, सिच्युएशनद्वारे समजावून सांगितलं जातं. आणि आपल्याला तर तिथंच लक्ष द्यायचं आहे ना, की का बरोबर आहे ना. कारण की आम्हाला नॉर्मल लाईफमध्ये ते यूज करता आलं पाहिजे. मोस्ट ऑफ द पर्सन्स काय विचार करतात की मला अब्रॉडमध्ये जाऊन काय करायचं आहे, जॉब करायचा आहे. मग तिथं बेसिक लेवलला जर आपण स्ट्रॉंग असो, तिथं बोलता जर व्यवस्थित यायचं असेल, त्याच्यासाठी कॉन्फिडन्स आपल्याला खूप स्ट्रॉंग करता यायला हवा. त्याच्यासाठी खूप चांगलं पुस्तक आहे. पाया भक्कम, एकदम भक्कम करण्यासाठी हे पुस्तक मस्त आहे. मस्ट म्हणजे मस्ट. हे पुस्तक ज्यानी ज्यानी 7-8 स्टँडर्ड पासून ते लिमिट नाही आहे, सगळ्या वयोगटातील मुलांना हे चालेल. तर मला आशा आहे की हे पुस्तक तुम्ही परचेस करावं. परचेससाठी हेल्प हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंक्स दिलेली आहे, त्याच्याद्वारे तुम्ही ती पुस्तक घेऊ शकता. अदरवाईज तुमच्या जवळच्या मार्केटनुसार. ठीक आहे. तर हे पुस्तक तुम्ही नक्की पुस्तक घ्यावं आणि याचा अभ्यास करावा. जे माझ्या आसपास लोक आहेत त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट करून ते घेऊन जावं. थँक यू सो मच.